गैरसमज व्हायचा। हॅलो, सत्या बंगल्यावर ये लगेच, तात्यासाहेबांनी बोलवलंय। हा ठीक आहे, येतो। वाघमारे, मला तात्यासाहेबांच्या बंगल्यावर जायचंय। तुम्ही एक काम करा, तुम्ही बी पटकन आवरून घ्या, जाता जाता तुम्हाला बी सोडतो चौकीत। ठीक आहे। आणि बॅग माळ्यावर ठेवून टाका। हा, आई काय काम रे, कुठं निघालीस? अगं आता किती दिवस अशीच घरात बसून राहू, काहीतरी केलं पाहिजे ना। एका ठिकाणी इंटरव्ह्यूला चाललीये। हे बघ आमरे, ती माणसं कोण आहेत, काम कसलं आहे, मालक कोण आहेत, त्यांचं बाजारात नाव कसं आहे, या सगळ्या गोष्टींची नीट चौकशी करा। नाहीतर एक काम कर, मंजूशी बोलून घे। आई तू नको काळजी करूस, ह्यावेळी मी सगळी चौकशी नीट करीन बघ। चल येऊ मी। वय सुनंदे, अगं कशाला काय सांगत बसते तिला? मागल्या टायमाला बी तिला समजत हवं होतच की। अगं पैसे तर तिने बी खाल्ली ती, फक्त तिची भन पोलिसात होती का नाही म्हणताना ती वाचली। ए आत्ते, आमरे, हे बघ, डोसकं शांत ठेव, उगाच शब्दान शब्द वाढवू नको, डोकं शांत ठेवून जा। सुनंदे, मागल्या टायमाला नोकरी करून जी भोग बघायला लागली ती, त्याने हाऊस भागली नाही वाटतं अजून। का लेकीच्या पैशावर मज्जा माराय मिळेल म्हणून तिला नोकरी करायला होती। अगं लगीन लावून दे हिचं, नाही आयुष्यभर अशीच माझ्या भावाच्या नावाला पट्टा लावली पोरगी। आईचा लेकीच्या कमाईवर हक्क असतो। काय ग, माझ्या आईला बोलला होत्यास ना? हा, तुझं काय? अगं तुला थोडी तरी लाज वाटू दे। इतके वर्ष झालं आमच्याच कमाईवर जगत्यास ना, आमच्याच पैशावर गिळत्यास ना ग। आमरे, बया 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 बया, बघा बघा कशी बोलत्या तोंडवर करून। अगं मी होते का नाही म्हणून तुझा संसार सावरला। नक्का एवढ्या होत्या तुम्ही, नक्का एवढ्या। मी या घरात आली